नाव जर तुम्हाला दिसत असलं तर समजून घ्या, मला तर दिसत नाहीये. आईज क्लोज. मी मेकअप आर्टिस्ट आहे, तुम्ही नाही. लेकिन एक सेकंड लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? क्या 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 आंख आंख आंख. हाय फ्रेंड्स, आज मी स्वाती तुम्हाला मेकअप आर्टिस्ट म्हणून दिसणार आहे. मी ताईचा सुंदर असा मेकअप करणार आहे. असं मेकअपची गरज नाही मला. हा हा हा, एक खूप छान जोक होता, ते सोडून द्या. पण आज मी ताईचा खूप छान ट्रायल मेकअप करणार आहे. तर स्वातीस मेकअप स्टुडिओ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर माझ्या अशा बदसुरत जाऊबाईचा मी सुंदर असा मेकअप करणार आहे आणि तो मेकअप कसा करायचा हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी जसा मेकअप तुम्हाला सांगते तसा मेकअप तुम्ही ट्राय करू शकता तुमच्या जाऊबाईवर, तुमच्यावर, तुमच्या बहिणींवर, कुणावरही. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. अशा वाळवंटासारख्या रेगिस्तान सारख्या वाळवंटासारख्या अशा ड्राय स्किनवर आता आपण पहिल्यांदा लावूया मॉइश्चरायझर. ओके, तर मॉइश्चरायझर कुठे आहे ग बाई? एक मिनिट, मी आधी मॉइश्चरायझर सगळं घेते जागेवर, कारण यांना सांगितलं तर यांनी काही ठेवलं नाही. तर मला केसाचा मेकअप करायचा नाही बाई. ठीक आहे, बांध. क्लच घ्या, तुम्ही घ्या. हे तुमच्या केसाला हे क्लच लागते, एवढंच बस होते. घ्या. आहेत इन मिन 4 केस बघू शकता तुम्ही. 4 नाही, भरपूर आहे. तर ठीक आहे, माझी तुमची ring इच्छा काढून आहे, टाकली तू. तुमची इच्छा आहे मोठा क्लच लावायची, तर मग मी मोठा लावेल. लाव. हे सगळं नको फक्त व्यवस्थित लाव. आहे ते थोडे. अगं तसं राऊंड राऊंड का लावायची? असे असे करून लाव ना उभे. सगळं त्याच्यामध्ये येते ते. हे बघा. हाय आता नाही, आता लावा ना. मग मी अगोदरच सांगितलं होतं लावा म्हणून. चला, मला पण मेकअप करायचा आहे. माझे पण केस असे नको, कारण मग काही कॉस्मेटिक्स माझ्या केसाला लागतील, म्हणून मी पण लावून घेते. चला, अगोदर सांगितल्याप्रमाणे ह्या वाळवंटी स्किनला मी हे मॉइश्चरायझर लावणार आहे. हे या स्किनला बघून आमच्या डॉक्टरांनी SPF 50 असलेलं मॉइश्चरायझर, नाही हे मॉइश्चरायझर आहे, सनस्क्रीन नाही, तर अशी रोज हिप ऑइल टाकलेली सनस्क्रीन डॉक्टरांनी दिलेली आहे. तर नाही सॉरी, मॉइश्चरायझर दिलेलं आहे, तर तेच लावणार आहे. कितीदा एवढ्यादा. हा, टिंब भिजलेले परतून आले. परतून येत नाही, त्या वाळवंटावर सगळे सोकून घेते ते वाळवंट. आता बघा, आता तुम्ही बोलायचं नाही, उगा गप्पा बसायचं. कळून राहिलंय का? आणि एवढ्या पैशात असाच मेकअप होते. ओके ना, जास्त एक्सपेक्टेशन्स ठेवायचे नाही. पैसे घेणार आहे मग चहा. काही गरज नाही, चहा पिऊ पिऊ मला काही उलट्या करायच्या नाही. तर आता लावायची आहे सनस्क्रीन, तर मी ही वाली लावणार आहे. गरज नाही तशी सनस्क्रीनची. का? त्याचा वाळवंटाचा काय संबंध नाही, पण का गरज नाही म्हणजे? इथं सण नाही म्हणून. तर त्या मॉइश्चरायझर, या मॉइश्चरायझर पेक्षा जर काय लावते ते काय नोवा लावलं तरी ह्या स्किनला कमीच आहे. नोवा आहे का आयडिया? ग्रीन ग्रीन कलरचा, हा तो नोवा. पण ठीक आहे, आता मी मॉइश्चरायझर लावून घेते. छान स्किनला हायड्रेट होऊ देते. मेकअप मी करणार आहे, तुम्ही बोलायचं नाही. मग मेकअप खराब झालं तर काही म्हणायचं नाही. हो, पण हे मेकअपचा व्हिडिओ आहे या मला म्हणजे ते ताने द्यायचा, ते टॉन्ट व्हिडिओ का मेकअप व्हिडिओ डिसाईड कर. मी काय सांगितलं, मेकअप खराब झालं तर मग असं बोलताना असं स्किन जर अशी एकत्र आली, तसं काही झालं तर म्हणायचं नाही. तर चला, आपली स्किन आता रेडी झालेली आहे. बघा अशी, बघा अशी सॉफ्ट झालेली आहे. हसना मन आहे जी, हसो मत. तर आता आपण लावूया कन्सिलर. ओके, तर चला, सगळ्यात पहिले आपण लावूया हे कन्सिलर. तर हे काही ब्रँडेड नाही, तुम्ही स्विस ब्युटी ब्रँडेड आहे. स्विस ब्युटी नाव आहे, पण ते असेल का स्विस ब्युटीचं? नाही. बघा, तर बघा अशा प्रकारे डॉट करून घ्यायचे आणि डोळ्याखालचे दाग धब्बे कम करायचे. मी काय सांगितलं आत्ताच, बोलायचं नाही. डोळे फोडती बाई. मी छान करायले, तुमच्या हातात आहे. आता छान करून घ्यायचं की खराब करून घ्यायचं? काहीच नाही आता.
मग ते दात सुद्धा हाणायले तर बोलायचं नाही. चला आता आपण अरे विसरलो होतं ना, प्रायमर विसरलं होतं, तर मी एवढी जागा सोडून हे प्रायमर लावून घेईल. प्रायमर अगोदर लावायचं होतं, पण आता असू द्या, असं बिगनर्स असलं की होतं असं कधी कधी. तर मी इथं बघा छान असं प्रायमर लावून घेईल. आणि आमचं हेच खूप मोठं आहे, तर मग प्रायमर तिथंच लागणार, इकडं कुठं तेवढी गरजच नाहीये. मी म्हणलं ना हे मेकअप व्हिडिओ आहे, टॉन्टिंग व्हिडिओ बनवू नको. माझे डोळे झाकून असताना तुझे एक्सप्रेशन त्याच्यात कॅच होणार आहे आधी. काही वेड्यासारखं नाही करायचं. हा आता मी यूज करणार आहे स्टुडिओ HD लिक्विड फाउंडेशन PACचं. हे branded आहे? हे ब्रँडेड आहे बरं, हे ब्रँडेड आहे. मी असं एवढंसच घेतलंय. आणि बघा आता मी कशा प्रकारे हे फाउंडेशन लावते. आईज क्लोज, माउथ क्लोज, कान क्लोज इक्वल टू गांधीजी का बंदर. मेकअप माझ्या थोड्याला करायला सारखं करायला. माझ्या थोबड्याला करायला. तर बघू शकता तुम्ही किती छान ग्लो आलेला आहे. आता याला 2 मिनिट असंच ठेवायचं, म्हणजे याच्यावर काहीच लावायचं नाही पावडर वगैरे. जर तुम्ही आताच्या आता जर लावलं तर मग सगळा मेकअप पॅची पॅची क्रॅकी होऊन जाईल. तसं असं करू नका, आधीच ते लई होते. सायलेंट थांबा. आता हे केलं इथं गुड्या, शांत बसा म्हणलं तर कळतच नाही. 2 मिनिट शांत बसा. आईज क्लोज. तर बघू शकता असा बेस रेडी झालाय. मस्त असं फाउंडेशन सगळं लागलंय. हे बेस आहे. फाउंडेशनचा बेस आहे हा. आता आपण लावूया. झाले का 2 मिनिट्स? हे आहे. तर बघा हे PACचं कॉम्पॅक्ट पावडर आहे, तर आता मी ते लावणार आहे. बघा छान ग्लो दिसत आहे फेसवर, एकदम छान ग्लो. हे पावडर ब्रश आहे की फाउंडेशन ब्रश माहित नाही, पण आम्ही पावडर लावायला यूज करतो. असं करू नको. खरंच मेकअप आर्टिस्टची फिलिंग येत आहे. उंटाच्या मानावर आता पावडर लावणं चाललेलं आहे. काय काय उंटाची मान. अजून आणि वाळवंट वाळवंट आपण आहे. अगोदर म्हणल्या ना, उंटाची मान. भौतिक तेच म्हणायले. हा, बस ठीक आहे संपलं. लागले का? असं करायचं. क्लिअर यायला का? मग हे करायचं. तुम्ही बघा प्रत्येक वेळेस मी उठायला काय तर चला फेसचा मेकअप झालेला आहे. मी आता लिपला लिप बाम लावून घेते. लिप बाम होतं नाही खूप छान आहे ना पण ते. चला हे मस्त नॅचरल असं आपलं तुपापासून वगैरे बनवलेलं लिप बाम आहे. खरं की खोटं माहिती नाही, पण तसं म्हणूनच आम्ही घेतलेलं आहे. पण छान आहे ना. तर लिप थोडेसे स्मूथ होतील तोपर्यंत मी आयब्रोज करून घेते. त्यासाठी मी ही आयब्रो पेन्सिल यूज करत आहे. नाव जर तुम्हाला दिसत असलं तर समजून घ्या, मला तर दिसत नाहीये कारण ही लोकल आहे. तर बघा आयब्रोज पण दाट आहे बरं, म्हणजे थोडं व्यवस्थित. खूप दाट आहे बरं सर. हो छान आहे. कधी विचार केला नसेल अशा आयब्रोज मी आज लावणार आहे.
शोभा नाहीत ग मध्ये. तर बघा सुंदर शेप आलेला आहे. इकडे पण मी तसंच लावते. भरोसा असला पाहिजे. टाइम लागतं चांगली गोष्ट करायला घेतल्यास आणि इथं कुठं कळतं. तर बघा मस्त माझे आयब्रोज रेडी झाले. वाव, सुंदर दिसेल. आता कसं सुंदर वाटत आहे. आता मी लिप्स म्हणजे लिपस्टिक वगैरे लावते. तर मी लिपस्टिकला आधी लिप लायनर लावून घेते. क्रेयॉन आहे. ओके. आता ही लिप लायनर इकडचं मागचं बहुतेक उंदरांनी खाल्लंय. समोरचं आहे आपल्याला जे यूज करायचंय ते. अरे असं केलं की एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील बघा. डबल काम लावलं. तर आता ही नाही तुम्हाला दाखवते ना. ही लॅक्मीची लिपस्टिक आहे पण आता हिच्यावर डेट दिसत नाहीये. डेट गेलेली आहे माहिती नाही पण आता मी लावते. थोडं खालून आले वाटतं तर मी ते पुसून घेईल. आपण बिगनर्स आहोत काही होत नाही. त्या इतकं रिॲक्ट व्हायची गरज नाही म्हणून लागली. काढायला फाउंडेशन सुद्धा प्रायमर सुद्धा निघून जाईल. ठीक आहे मला लावता येईल. पैसे काढण्यात येईल. मी खूप मन लावून काम करत आहे पण छोट्या मोठ्या अडचणी येतात साहजिक. तर आता आमच्याकडे नाही आय शॅडो वगैरे नाहीत. म्हणजे माझ्याकडे होतं पण मी काय आणलं नाही. तर हे चिक टिंट आहे इथं मस्त गुलाबी गुलाबी दिसण्यासाठी. तर हेच आम्ही आय शॅडो म्हणून आणि इथं ब्लश म्हणून यूज करणार आहोत. थोडं स्माईल. हा कसं आता अरे थांबा रे. पण इथं काय म्हणून इथं छान दिसतं. तुम्हाला माहिती आहे का ते मेकअप आर्टिस्टला माहित असते काय आहे ते कशासाठी असते ते. ओके कॅट सारखं दिसलं पाहिजे. कॅट म्याऊ. जास्तच लाल झालं वाटतं. बायकांचं नाक असं लाल दिसलं की छान वाटतं. नाजूक नाजूक आहे असं वाटतं. मला ही लॅक्मी आहे म्हणून वाटतच नाही लिपस्टिक कशी अशी. ओके आहे. तर चला त्यानंतर मी आता आय शॅडो. डोळा फोडती ना. व्हिडिओ रेकॉर्ड आहे चालू आहे ना. बघणाऱ्यांना दिसते सगळं. मी डोळे क्लोज केले तर काय झालं. क्लोज. सुंदर. तुमचं म्हणणं आहे मी तितका खराब मेकअप करते. झोप येत आहे नाही असं कसं म्हणू शकता तुम्ही. त्याचे डोळे लावून होते ना. चला आता काजळ. तर मी आता काजळ लावून देते. काय म्हणाली. काय बनवणार होती. लायनर नव्हता म्हणून काजळच लायनर म्हणून लावायला गेले. कधी काजळ वर करायचं ना. बस अरे ते मी करते ना. लायनर तर जमलंय ना. नाही आशा नाही माझ्याकडे. प्रणव ती तुला मिरर घेऊन ये.
स्प्रेड करायचे बाई. माझ्या स्टाईलचा मेकअप आहे, तुम्ही काही डिस्टर्ब करायचं नाही. मी मेकअप करायला तर मग भरोसा ठेवून करून घ्यायचा, कळलं? मिरर आणि भेटू काय? तिथे मिरर हँग होणार. पहले काजल लगाने का, स्प्रेड हुआ तो पाउडर लगाने का, फिर काजल लगाने का, फिर स्प्रेड हुआ तो पाउडर लगाने का. नहीं, मैं उसी टाइप का वो लगाई. छोड़ो मुझे जाने दो मेरे सावरिया, बाली है उमर मेरी. काहीतरी आहे. अरे तुमची आईसच खराब आहे. क्या क्या क्या? आंख आंख आंख. प्रणव, ए प्रणव, मिरर कुठं आहे रे? रताया, प्रणव, मिरर दे रे. अरे छोटा मिरर आहे ना समोर तुझ्या, तरी पण मागे ड्रेसिंग काय रे, छोटा मिरर रे. जमलं आता. प्रणव, मिरर आणा तर मारतीस बघ आता. इथं वाटलं इथं तिने थोडं छोटं यायचं होतं, इथं मोठं, इथं छोटं. मेकअप आर्टिस्टला काही सांगायचं नसते, आम्हाला कळते कळतंय कसं काय करायचं. बघ हे बघ कळते. घे. दे एक फोटो काढूत काय की कुठं इकडून तिकडून आता दाखवा, त्याला लावता येते ना. इकडे बघ ना. छान जमलंय पण इथं मोठं येऊन इथं छोटे यायचं होतं एवढंच. पण ते हे आहे लायनर नाही ते, तरी काय पण झालं? नाही येऊ शकते. थांबा. आणि हे जर मी तुझ्यावर केलं असतं राहिलं असतं बघ. आपला हसण्याचा आवाज का निघला का दिला आवाज? आपण काय बोलतो ना? ते तुमच्या डोळ्यातल्या पाण्याने ते खराब झालं. आता ऐका, मी परत ह्या आईसचा मेकअप करणार आहे. आईस क्लोज. नाही मी गेले का चल का झाले ए थांबाय. थांबाय काय, तुला पुसायली पण दुखायले मला. थांबाय. आईस क्लोज, टाईट क्लोज आहे. हा असं. आता कसं निघलं एका झटक्यात बघा. आता असंच असं राहत होत का? का भीती वाटायला? दुखायला. ते आता काय होईना दुखलं तर थोडं ते आईस आता. त्या आईसला व्यवस्थित आला तर बरं आहे, ना तर तसंच उठणार आहे मी. दुखायले बघ लाल. काही होईना, थोडं दुखलं तर. आता मी परत लावते. किती डिफरन्स दिसायले इथं आणि इथं. कुठं? इथं आणि इथं. मी करते ना तर. तर परत आईसचा मेकअप करूया आपण. थोडस कन्सिलर. आता तुम्हीच सांगा, लायनर नसल्यास, काजळचा लायनर म्हणून यूज केल्यास थोडस इकडे तिकडे होणारच आहे ना. हे थोडंसं होतं. थोडंच होतं. त्या मस्त असं कन्सिलर लावलंय त्याला मस्त. आईस क्लोज. अजून डोळ्यात गेल्यास मग गेलं म्हणायचं नाही. एक सच्ची बात बताओ, खरंच दुखायले डोळा. दुखू द्या ना थोडंसं. थोडंसं नाही. ले लो. आईस क्लोज कर. किस घड़ी में मैंने ये कहा कि ओके करेंगे मेकअप, तू है उस घड़ी पे. उस घड़ी पे ही ना मुझ पे अगर बोली तो इधर ही ऐसा ही दबाऊंगी. मैंने क्या बोला, तू है उस घड़ी पे. वा वा, लई भारी दिसायला तुम्ही एकदा बघा. त्याला पण तसं जाड लावून पुसून सेम होते.
बघा ना, नशिले नशिले आई सांगायची हा. नशामध्ये चढायला. स्मोकी आई वाटायला ताई. तेव्हाच आय शॅडो. ते कसं लावलंस मी कसं लावू? का झालं? तुम्ही तसंच दिला मला आईसच. आयचा मेकअप आहे. पाणी यायले. तसंच राहते. क्लोज क्लोज बेबी. खालून वडू नको आता फक्त. कुठून उघडला कशाला आता? लावून दे ना. हे कसं लागलं आता? मला हे काजळच आहे ना. तेव्हा तुम्ही नीट बसणार. कसं लागले? हे काजळ सगळं कसं लागलं म्हणायले. हे काजळ होतं, हे काजळ होतं. कसं लागले पण भारी लागले. आईस क्लोज करा. छान आले. चला आता थोडा आईसचा मेकअप अजून करते मी, कारण इथेला मेकअप गेलाय ना म्हणून. बघ आता बस होते, काही होईना एवढं. थोडा नाजूकपणा. हा तुला करते मी आता आईचा मेकअप. मग डोळा पुसते. मग नाजूकपणा दाखव तू. कातील. आईस क्लोज. लाव आता इथं काजळ. लावते. आईस क्लोज. मैं ऐसा आँख बंद करके बैठी हूँ, इसका मतलब ये नहीं है कि मुझे दर्द नहीं हो रहा है. आईस ओपन करने के लायक नहीं रही मैं. फायनली पण भारी. मेकअप आर्टिस्ट. असं जे कुणाला केली ना डोळ्याचं. स्वतःचे पैसे खर्च करून त्यांनी न्यूजपेपर मध्ये देतील. की हिच्यापाशी मेकअप करून घेऊ नका. काय राहिलंय आता? होत ते तर झालंय करणं. तर बघा, ह्या लुक साठी आम्ही ही टिकली सिलेक्ट केलेली आहे. तर हा आहे आमच्या भूतनीचा ताईचा लुक. वाव वाव वाव, व्हॉट अ लुक. तर ताईचा मेकअप केलाय. आईचा मेकअप तुम्ही बघितला. मार खाता खाता राहिले. आता मी माझा ताईला देणार नाही बिलकुल मेकअप करायला, नाहीतर मग बदला घेतील. माझा मेकअप मीच करणार आहे. चला मग, ताईचा मेकअप तर तुम्ही बघितला असेल. मी किती सुंदर मेकअप केला आणि मेकअप करताना इतकी कॉमेडी झाली, इतका हसलो ना. आमचे जवळपास 1-1.5 तास त्यात गेला. तर आता माझा मेकअप तर मीच करणार आहे. तुम्हाला अगोदरही मी सांगितलं आहे. तर इथं मी मग माझा मेकअप करायला घेतला आहे. आणि आता मग ताई साडी वगैरे घालतील आणि मी इथं साडी घालून घेतलेली आहे आणि आता मेकअप करायला स्टार्ट केलं आहे. जर ताईच्या हातात जर मग माझा मेकअप गेला असता तर माझी वाटच लागली असती. म्हणून म्हणलं बाई, माझा मेकअप मीच करणार. तर मस्त बघा, सिंपल मेकअप ठेवला आहे मी. लायनर म्हणून काजळ बिलकुल लावणार नाही. माझ्याकडे लायनर होतं पण ते आरमूरला राहिलं आहे, म्हणून काजळचंच लायनर म्हणून यूज केला होता ताईसाठी. पण ते खूपच वेगळं लागलं होतं, म्हणजे थोडंसं जाड लागलं होतं, वेगळं काही नाही. पण तेच पुसताना वगैरे ताईला चांगलाच त्रास झाला, म्हणून मी काही लावणार नाही आणि त्रासही करून घेणार नाही. तर ताईचं म्हणणं होतं की तू मला लावली, तू पण लाव. पण म्हणलं आता राहू द्या, आता आपल्याला लेट होत आहे असं तसं म्हणून ताईला थोडंसं हे केलं. आणि इथं आता मग माझं छान असा मेकअप झाला आहे. आणि त्यानंतर झालं असं
की आमच्या घरी आले होते पाहुणे, त्यामुळे आम्हाला आमचा फायनल रिझल्ट कसा आला ते व्हिडिओज घेणंच झाले नाही. आणि ते गेल्याच्या नंतर मग आम्ही ते घ्यायचं विसरून गेलो आणि दुसरे रील काढत राहिलो. तर ते दुसऱ्या रील काढतानाचे हे व्हिडिओज फोटोज आहेत. तर यात तुम्ही बघू शकता माझा लुक असा आहे आणि तुम्हाला समोर ताईचा लुक पण दिसेलच किंवा थंबनेलवर तुम्हाला दिसलाच असेल. तर ताई इतक्या सुंदर दिसत होत्या, मेकअप इतका छान झाला होता ना, खूपच भारी. चला मग तुम्हाला कसा वाटला मेकअप कॉमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला आहे का नाही ते पण सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. आणि हा आहे आमचा फायनल लुक. चला मग भेटूया अशाच एका छानशा आणि एंटरटेनिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.